भगवान परमात्मा धावून आले, उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. तुम्ही आम्ही आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस राहतो, पण 11 महिने 11 दिवस परीक्षित राजाचं संरक्षण करत भगवान परमात्मा सुदर्शन चक्राद्वारे गर्भामध्ये त्या ठिकाणी स्थित झाले. आणि गर्भामध्ये परीक्षित राजा भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी परिशीलन केलेलं आहे, दर्शन गर्भामध्ये झालेलं आहे. देवाला पाहण्याचं काम केलं म्हणून परिशीलन केल्यामुळे परीक्षिती नाव पडलं. जन्माला यायच्या अगोदर पासूनच परीक्षित राजाच्या पाठीमागं संकट. जन्माला आल्याबरोबर जात कर्म पाहण्यासाठी गर्ग मुनी स्वतः प्रत्यक्ष ब्रह्मांडाचा मालक देव त्या ठिकाणी हजर आहे. गर्ग मुनीने पत्रिका काढून त्या ठिकाणी तयार केली. भगवान परमात्मा पत्रिका वाचत होते. पत्रिका वाचत असताना भगवान परमात्म्याच्या डोळ्यावाट घळा 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 अश्रू वाहत होते. देव रडत होते. उत्तरा बोलू लागली, देवा माझ्या बाळाचं असं काय भविष्य आहे म्हणून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आहे? सांगा माझ्या बाळाच्या भविष्यामध्ये काय आहे, काय संकट आहे? देव म्हणले, उत्तरे तुझ्या बाळाच्या आयुष्यामध्ये खूप मोठं गंडांतर आहे. भर तारुण्यामध्ये तुझ्या बाळाला सर्पदंश होणार आहे. तक्षक नावाचा सर्प दंश होऊन तुझ्या बाळाचा मृत्यू होणार आहे. त्यावेळेला उत्तरा जास्तच रडू लागली. उत्तरा म्हणत होती, देवा हे सगळं जग तुमच्या पासूनच निर्माण झालेलं आहे. तुम्ही सगळ्या जगाला निर्माण केलेलं आहे. मग माझ्या बाळाचं एवढं गंडांतर तुम्ही टाळा ना. माझ्या बाळाचं संकट या ठिकाणी तुम्ही कमी करा ना. देवाने सांगितलं, उत्तरे माणूस जन्माला येत असतानाच 5 गोष्टी सोबत घेऊन आलेला आहे. नंबर 1 आयुष्य, नंबर 2 कर्म, वित्त, विद्या आणि निधनमेवच. माणूस जन्माला येत असताना 5 गोष्टी सोबत घेऊन आला आणि ह्या 5 गोष्टीमध्ये बदल मला करता येत नाही, कुणालाच हस्तक्षेप करता येत नाही. मला जर हस्तक्षेप करता आला असता, मला जर परीक्षित राजाचं मरण टाळता आलं असतं, तर मी माझ्या अभिमन्यूचं मरण का टाळलं नसतं? मी माझ्या वसुदेवाचं, देवकीचं मरण का टाळू शकलो नसतो? माझ्या कौशल्या मातेचं, सुमित्रा मातेचं, कैकेयी मातेचं मी मरण टाळू शकलो असतो का नाही? ज्या वेळेला अभिमन्यू दर्शन घ्यायला आला होता, परीक्षित राजाची वडील अभिमन्यू, द्रौपदी मातेचं दर्शन घेतलं. द्रौपदी मातेने आशीर्वाद दिला, विजयी भव, आयुष्यमान भव. देव म्हटले, द्रौपदी विजयी भव योग्य, पण आयुष्यमान भव नाही म्हटले. देवाचं दर्शन घेतलं, देवाने एकच आशीर्वाद दिला, विजयी भव. द्रौपदी माता म्हणले, माझ्या बाळाला तुम्ही आयुष्यमान भव म्हणून आशीर्वाद का दिला नाही? त्यावेळेला देव म्हटले, द्रौपदी तुझ्या बाळाला आयुष्य नाहीच तर आयुष्य मान भव म्हणून आशीर्वाद देऊच कसा? तुझ्या बाळाचा विजय होणार आहे. युद्ध करत असताना तुझ्या बाळाला विजय मिळणार आहे म्हणून मी विजयी भव आशीर्वाद दिला. द्रौपदीला नाही कळलं. मला हे का सांगावं लागलं? देव सांगत होते समजून त्या उत्तरेला, उत्तरे तुझ्या बाळाच्या जीवनामध्ये आयुष्यरूपी दोर भर तारुण्यात तुटलेला आहे. तुझ्या बाळाचं आयुष्यभर तारुण्यामध्ये जाणार आहे आणि त्याच्यामध्ये कुणालाच बदल करता येत नाही. 5 अक्षरापैकी पहिलं अक्षर आहे आपल्या कपाळावर लिहिलेलं, आयुष्य. कर्म, वित्त, विद्या आणि निधनमेवच. आता प्रत्येकाला या ठिकाणी पाहायला गेलो तर प्रत्येकाच्या कपाळावर अक्षर आहे, पण अक्षर वाचता येत नाही. हे अक्षर ज्याने लिहिलं त्यालाच वाचता येतं. आणि आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्याला जो लिहायला येतो काळ, त्याला एक वाचता येत आहे.
का तर ते अक्षर लिहित असताना तो त्या ठिकाणी उभा असतो. ब्रह्मदेवाने सटवीला काम सांगितलं, हे बाई तुझ्या मागे फक्त लिखाणाचं काम आहे. या सृष्टीमध्ये जेवढे जेवढे जीव जन्माला येतील, चार खाणीमध्ये जेवढे जीव जन्माला येतील, तुमचं आमचं आयुष्य त्या ठिकाणी निश्चित केलेलं नाही. पशु पक्षी जनावर, 2 पायाचे 4 पायाचे सगळ्याचं आयुष्य त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने निश्चित केलेलं आहे. आणि ते लिखाण करण्याचं काम त्या सटवीकडे. बाळ जन्माला आल्यापासून 5व्या दिवशी सटवी येत असते. बाळ झोपल्यानंतर, बाळाची आई झोपल्यानंतर, घरातले सगळे झोपल्यानंतर ती सटवी बाळाच्या कपाळावर आयुष्य लिखाण करत असते. आणि लिखाणामध्ये घोटाळा होऊ नये म्हणून या जगाचा न्यायाधीश यमधर्म त्या ठिकाणी उभा असतो. प्रारब्ध नावाचा पुरुष दप्तर घेऊन उभा असतो. अनेक जन्मातला लेखाजोखा त्या ठिकाणी लिहिलेला असतो. एकच जन्म आपल्याला मिळाला नाही, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. म्हणजे याच्या अगोदर सुद्धा आपले जन्म झाले. किती वेळा जन्म झाला फेरा, आणि शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. एकदा एक मुंगळा एक साखरेचा दाना घेऊन पुन्हा 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 भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत होता. भगवान परमात्माने अर्जुन तिथंच बसलेले होते. एकदा नाही, दोनदा नाही, कितीतरी वेळा तो मुंगळा साखरेचा दाना घेऊन भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत होता. आणि अर्जुन बी हसत होता आणि देव बी हसत होते. अर्जुन म्हणला, देवा 100 वेळा तर साखरेचा दाणा घेऊन भिंतीवर चढलाय, पुन्हा पाडलाय, आता हे कधी चढणार आहे? आणि हे साखरेचा दाणा घेऊन कधी वरती जाणार आहे? देव म्हणले, ते मुंगळा सामान्य समजू नकोस. ते मुंगळा 99 वेळेला इंद्र झालेला आहे. तो इंद्र म्हणजे मग मुंगळा कस काय झालाय? पुण्यपणाची पावती सरे, इंद्रपणाची उटी उतरे, येवो लागती माघारे, मृत्यू Yeah.
तुमचं सुद्धा दादा जोपर्यंत पुण्य तोपर्यंत देवाधिकाला सुद्धा स्वर्गामध्ये राहता येत आहे आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा तुमचं आमचं सुद्धा तसंच आहे. तुम्हाला आम्हाला मनुष्य जन्म कधी प्राप्त होतो? पाप पुण्य समान समी भावेचे कर्मभूमी. पण मनुष्य जन्म कशासाठी प्राप्त होतो याचं उत्तर माऊलीने एका ओळीमध्ये सांगितलेले. आगा कर्मी देव रावे तिही सुखी दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे मृत्यू कितीतरी आतापर्यंत जन्माला आले गेले तुम्ही आम्ही सुद्धा कितीतरी वेळा जन्माला आलो गेलो मेलो. देव सांगत होते समजवून त्या उत्तरेला उत्तरे मरण 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 म्हणजे काय तर एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करणे. एक देह सोडून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करणे. शरीर हे जाणार आहे शिवंत देह जाणार सकल. उष्ण आणलेले शरीर हे देह हा पाताचा उष्ण आणला. पण जीवात्मा न जायते म्रियते वा कदाचित नाय भूत्वा भविता वा न भूयाहा. पुन्हा जैसे जीर्ण वस्त्र सांडिते नूतन वस्त्र वेडीजे. जुनं वस्त्र झालं की आपण टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो. तसंच हा जीवात्मा सुद्धा या देहरूपी वस्त्राला टाकून देतो आणि दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. मरण मरण मरण. आणि ज्ञानी माणसं विद्वान माणसं या देहाचा मोह धरत नाहीत. या शरीराची आसक्ती करत नाही. या देहाबद्दल उदास असतात. खरी मुक्ती माणसाला कधी मिळते? वेदाचे शब्द लिंग देह भंग जवळ झाला नाही तो वरी बाप आहे कैची मुक्ती. मानधाता नावाच्या राजाला देवाच्या प्राप्तीसाठी नारद स्वामीने सांगितलं होतं, राजा काय नवीन कपडे घालून बसलास, काय सोन्याचा मुकुट घालून बसलास, काय अंगावर दागदागिने अंगठ्या लॉकेट घालून बसलास. कशाला रे या देहाचा तुला मोह? कशाला या देहाला नटवतोस रे? काय करू महाराज? जा देवाच्या प्राप्तीसाठी काहीतरी साधना कर आणि देहाची आसक्ती सोडून दे. म्हणून मानधाता नावाचा राजा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्या ठिकाणी देव परीक्षा घेण्यासाठी देवाने एक आस्वल निर्माण केलं आणि ते आस्वल मानधाता राजाचा एक एक पाय खाऊ लागलं. दोन्ही पाय खाऊन टाकले. देव म्हणले बघूच खरंच माझा जप करतो का, खरीच माझ्याची निष्ठा आहे का माझ्या नामचिंतनाशी. पाय खाऊन टाकले आणि हात बी खाऊन टाकले. तरी सुद्धा रक्ताभंबाळ सगळं शरीर झालं पण डोळे उघडायला तयार नाही.
ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्या ठिकाणी भगवान विष्णू प्रकट झाले. आणि राजा, तुझे हात आस्वराने खाऊन टाकले, तुझे पाय आस्वराने खाऊन टाकले, आणि काय भजन करत बसलास? निदान त्या आस्वराला हाणायला नको, प्रतिकार करायला नको. जसं कबीरदास महाराजचं उदाहरण आहे, संभळा जाने और कुत्ता जाने. कबीरदास महाराज काशीमध्ये भजन करत होते. राम सिया राम सिया राम जय जय राम, मंगल भवन मंगल हारी, अवधपुरी दशरथ बिहार, अजर दशरथ बिहारी. राम सिया राम जय जय राम. एक कुत्र आलं धावत आणि कबीरदास महाराजच्या शरीराचे लचके तोडू लागलं. कुत्र्याला हाडबी म्हणत नाही. लोक म्हणले, अहो महाराज, ते कुत्र तुम्हाला चावतंय, तुमचं मांस तोडून खातंय. कबीरदास महाराज म्हणले, मग मला काय करायचं? अहो म्हणजे तुमच्या शरीर रक्त बंबाळ झालं ना सगळं. म्हणले, मला काय करायचंय? शांबडा जाणे और कुत्ता जाणे, जे देही उदास, देहाची आसक्तीच नाही. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रकट झाले. राजा, नारद स्वामीचं ऐकून एवढी विरक्ती, एवढं विरक्तीपणा. म्हणले, हो देवा, काय करायचं? म्हणले, हे तोंड जरी राहिलं ना, म्हणले तुमचं भजन करायला, हात गेले, पाय गेले, तुमचं भजन करायला तोंड तर माझं व्यवस्थित आहे ना, काही गरज नाही हाताची पायाची. देवाने मस्तकावर हात ठेवला आणि परत त्या राजाला हात दिले आणि पाय दिले. खरे ज्ञानी माणसं, खरे विद्वान माणसं या शरीराला महत्व देत नाहीत आणि या देहाला नटवण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि मोठेपणा बी मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत. खरे जे ज्ञानी माणसं असतात, विद्वान माणसं असतात, त्यांना बॅनर लावलेलं बी आवडत नाही आणि काहीच आवडत नाही त्यांना. का? महत्व हरवी काय त्याची होईल? चातुर्य हरवी, चातुर्य लपवी, महत्व हरवी, आणि ईशेपण मिरवी जगामध्ये. खरे जे संत असतात, साधू असतात, ते मोठेपणा दाखवत नाही. ज्या दिवशी श्री संत गजानन महाराज प्रगट झाले, ज्या दिवशी गजानन महाराज प्रगट झाले, त्या दिवशी देवीदास शेगाव मध्ये घडली सत्य घटना. देवीदास नावाचा ग्रस्त, त्या ठिकाणी त्याच्या घरी शांतीचा कार्यक्रम होता. माणसं जेवलेले उष्ट्या पत्रावळ्या ठिकाणी टाकलेल्या, त्या ठिकाणी गजानन महाराज एक एक भाताचा शीत वेचून खात होते. का? तर ते खरकट म्हणून खात नव्हते, ते अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे म्हणून एक एक भाताचा शीत वेचून खात होते. त्या देवीदासाने बघितलं, अहो हे कोणीतरी महात्मे दिसतात, अहो तुम्हाला वाटलं तर दुसरं ताट वाढून आणतो, स्वयंपाक भरपूर आहे. ते काहीच बोलत नव्हते. ताटही वाढून आणलं, ताट वाढून आणल्यानंतर त्यांनी खाल्लंही. म्हणजे आता पाण्याची व्यवस्था करा. त्यांच्याजवळ भोपळा होता, भोपळा एक गजानन महाराज जवळ. म्हणले, भोपळ्याने कशाला? नाही म्हणले, समोर जी नदी वाहते म्हणले, त्या नदीमधलं मला पाणी घेऊन या. ते देवीदास बाबा ते म्हणले, अहो महाराज, तिथं गुरं, जनावर, कुत्रे पाणी पितात, तिथलं पाणी असतं वय, घाण पाणी, गरुळ पाणी. ते म्हणले, कुत्र्याला जमतंय, जनावराला जमतंय, मला का जमत नाही? अहो वाटलं तर घरचं फिल्टरचं पाणी आणतो आम्ही, तांब्याच्या वाळ्यामध्ये पाणी आणतो. गजानन महाराज म्हणजे, तुम्हाला पाणी आणायचं असलं तर तिथलंच पाणी आणा. म्हणजे एवढा मोठा भोपळा त्या नालीमध्ये पाणी, म्हणजे एवढं पाणी भोपळा तरी बुडल का? म्हणजे तुम्ही जाऊन तर बघा. गेले तर भोपळा त्या ठिकाणी बुडवला तर सगळा भोपळा पाण्यामध्ये गेला. मला हे का सांगावं लागलं? चातुर्य लपवी, महत्व हरवी, विषयपणा मिरवी जगामध्ये. मोठेपणा त्यांना पाहिजे नसतो. आणि या देहाचा विसर पडलेला त्या मांधाता राजाचा पाहिल्यानंतर भगवान विष्णू सुद्धा
त्यांना त्या ठिकाणी प्रगट झाले, त्यांच्यावर प्रसन्न झाले. मला हे का सांगायचं की मरण 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 अर्जुनाला सुद्धा त्या ठिकाणी भगवान परमात्मा उपदेश करत होते. ज्या वेळेला त्यांनी कडेवरती खांद्यावरती वागवलं ते सगळे गेले, त्यावेळेला अर्जुन सुद्धा दुःख करत होता, शोक करत होता. आणि 700 श्लोकाच्या माध्यमातून ज्ञानयोग, कर्मयोग, आत्मयोग, सांख्ययोग अनेक प्रकारे उपदेश केला. आणि मग मात्र अर्जुनाचा मोह गेलेला आहे त्या ठिकाणी. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत शरीराबद्दल मोह आहे तोपर्यंतच दुःख आहे. आणि तेच देव समजावून सांगत होते, उत्तरेला उत्तरे, तुझं बाळ हे आयुष्य घेऊन आले, तुझ्या बाळाला आता घर तारुण्यात मृत्यू आहे. किती नातं जवळच आहे, किती वशिला मोठा आहे. अभिमन्यूचं देव मरण टाळू शकले नाही आणि परीक्षित राजाचे मरण टाळू शकले नाही. तिथं तुमचं आमचं मरण तुम्हाला आम्हाला कसं टाळता येईल. लिहिलेलं आहे कपाळावर आयुष्य. नंबर 2 कर्म. प्रत्येकाचं कर्म जशी उन्हामध्ये आपली सावली आपल्याला सोडत नाही, सावलीमध्ये सुद्धा सावली असते, संध्याकाळी सुद्धा बल्बाला या ठिकाणी आपली सावली आपल्या सोबत आहे. तसंच अनेक जन्मातलं कर्म सुद्धा आपल्याला सोडत नाही, ते आपल्या सोबत आहे. मागच्या जन्मातलं कर्म आपल्या सोबत आहे आणि या जन्मातलं कर्म आता पुढे घेऊन जायचंय. नंबर 3 वित्त. समय से पहले तकदीर से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. विद्या. ज्ञान सुद्धा एका जन्मातली आपल्या सोबत नाही, ज्ञान सुद्धा अनेक जन्मातलं आपल्या सोबत आहे. ज्ञानोबारायचा पुरावा पहा. एक धरणेकरी एक ब्राह्मण ज्ञानोबारायाकडे आला. ज्ञानोबारायला मुलाला, माऊली तुम्ही रेड्यामुखी वेद बोलवला, मुलीचा मुलगा केला, निर्जीव भिंत चालवली. ज्ञानोबाराय म्हणले एका जन्मातल्या पुण्याने हे थोडंच घडतंय. म्हणले मग तुम्हाला कसं काय करता आलं ते. माझ्या सत्यवादाचे हे तप वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप आतलो प्रभू. अनेक जन्मातलं ज्ञान आपल्या सोबत आहे आणि शेवटी निधन मे वच, मरण आपल्या सोबत आहे. आपलं आयुष्य संपलं की आपल्याला सगळं सोडून जावं लागतं. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, समुद्र स्नानाला गेला. सकाळी गेला मुलगा संध्याकाळपर्यंत घरी येत नाही. तपशांती काळाला मृत्यू झालाय म्हणून. आणि श्रीकृष्ण परमात्माने सुदामदेव सांदीपनी ऋषीकडे विद्याभ्यास करण्यासाठी होते आणि स्वगृही जाण्याची वेळही जवळ आली होती. विद्याभ्यास पूर्ण झाला होता. त्यावेळेला देव अधूनमधून गुरुमातेला म्हणायचे, माते गुरुदक्षिणामध्ये काय मागणार आहे. गुरुमाता म्हणायच्या, मागल मागल, प्रसंग आल्यानंतर तुम्ही जाते वेळेस तुम्हाला मागन. आणि खरंच जाण्याचा दिवसही उजळला. सुदामदेव आणि देव द्वारकेला जाण्यासाठी तयार झाले. त्यावेळेला गुरुमाता सांदीपनी ऋषीच्या पत्नी जास्तच रडत होत्या. कृष्णा, अरे माझा मुलगा गेला,
त्या दिवसापासून माझ्या मुलाला मी तुमच्यामध्ये बघत होते. आता तुम्ही तुमच्या स्वघरी गेल्यानंतर मी आता माझ्या मुलाला कोणामध्ये बघू? तू म्हणत होतास ना माते काय देऊ गुरुदक्षिणा म्हणून, तुला जर देता येत असेल तर माझा गेलेला मुलगाच मला परत आणून दे. बळीराम दादाने देवाकडे बघितलं आणि आई आणि देवाला खुणवत म्हणले, देवा अशक्य ते तुम्हाला नाही नारायणा, तुम्हाला काय करता येत नाही. आणि बळीराम दादाच्या सांगण्यावरून देव तयार झाले. एक दिवस देवकी माता स्पुंदू 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 रडत होती. देव पितांबराने डोळे पुसत होते. देवकी माताला विचारलं, माते का रडतेस, सांग काय पाहिजे तुला. देवकी माता म्हटली, कृष्णा मला कळाले तू देव आहेस म्हणून. यशोदेने मला सांगितले तू देव आहेस म्हणून. तुझ्या उदरामध्ये 14 भुवन सगळं ब्रह्मांड बघितलंय यशोदेनं. आणि यशोदेने सांगितलंय की हे तुझे लेकरू सामान्य लेकरू नाही, हा देव आहे. मग काय पाहिजे म्हणतोस, द्यायचं असेल तर मला एकच दे. ते कंसाने 6 मुलं मारले, ते 6 मुलं मला बघण्याची इच्छा आहे. सांगा बरं, मेलेला माणूस परत आणता येतो का? मेलेले माणसं परत येतात का? एका ठिकाणी दादा घटना घडली बी बरं का ती महादेव बाबा. एका ठिकाणी मेलेले माणसं जिवंत करून भेटी घालून देण्याचं काम बी केलेलं आहे. एक देवाने केलं आणि दुसरं व्यास महाराजांनी केलं. 6 मुलं ते अतल वितल काळात रसात पाताळातून देवाने आणले. ते 6 मुलं अगोदर देवाचं सांगतो आणि देवकी मातेच्या समोर उभे केले. त्यावेळेला ते मोठे झाले होते. देवकी माता मुलाला पाहून रडत होती, पण ते मुलं रडत नव्हते. देवकी माता म्हटली, माझ्यापासून तुम्ही दुरावला, तुम्हाला त्याचं काही वाटत नाही का? ते म्हणले, आई याच्या अगोदर कितीतरी आईच्या पोटी जन्म घेतला, आम्हाला कितीतरी आई झाल्या, मग कशासाठी दुःख करावं, कशासाठी सुख करावं. देवकीच्या मनातला जो भ्रम होता का बापू, तो भ्रमच निघून गेला. पण पुन्हा म्हणले, देवा हे मोठे झालेत, आता ह्याचं डोकं ठिकाण्यावर राहिलं नाही, त्यांना लहान कर, लहान छोट कर, म्हणजे मला ओळख केली, आता ओळखाय तयार नाही. अगोदर आईला म्हणत होती, आई कशाला रडतेस आई, याच्या अगोदर आम्ही कितीतरी आईच्या पोटी जन्म घेतला, कितीतरी आई झाल्या, मग कशासाठी रडावं. देवकी माता म्हणले, देवा त्यांना लहान लहान कर, म्हणजे माझी आठवणी. देवाने लहान लहान मुलं त्यांना केलेले. आणि परत मग ज्यावेळेला आईकडे बघू लागले त्यावेळेला खरोखरच देवकी मातेला बी पाना फुटला. मेलेले मुलं जिवंत करून देवाने परत आणले. देवकी मातेने स्तनपान दिलं आणि परत पुन्हा देवाने सांगितलं, काही क्षणापुरतं आई तुझा आग्रह म्हणून या ठिकाणी मी यांना आणण्याचा प्रयत्न केलाय, पण यांना इथं आता यांची राहण्याची वेळ संपली तर यांना राहता येत नाही. आणि परत गेले. एक दिवस पुन्हा व्यास महाराजांचा प्रसंग. एक दिवस व्यास महाराज पंडूराजाला, त्या धृतराष्ट्राला भेटायला आले, त्या गांधारीला भेटायला आले. धृतराष्ट्र रडत होता, गांधारी रडत होती आणि पांडव बाजूने बसलेले होते त्या ठिकाणी. आणि अचानक व्यास महाराज आले. मग तर जास्त धृतराष्ट्र आणि गांधारी रडू लागले. व्यास महाराजांच्या पायावरचं डोकंच काढायला तयार नाही. तेव्हा सगळ्यात सुना काय, नाथ सुना काय, सगळ्याच आल्या आणि आपापल्या पतीची आठवण काढू काढू, आपल्या आपल्या मालकाची आठवण काढू काढून जास्तच व्यास महाराजांच्या समोर रडू लागल्या. व्यास महाराज प्रत्येकाला विचारत होते, का रडतात, का रडतात. सुना नाथ सुना म्हणून राहिल्या, महाराज का रडता म्हणून. आमच्या मुखातून तुम्हाला ऐकून घ्यायचंय का. भर तारुण्यामध्ये आमचे पती गेले, आमच्या पतीपासून आम्हाला दूर व्हावं लागलं आणि हे दुःख, हे वियोग आम्हाला सहन करण्याची वेळ आली. आणि काय पाहिजे, काय पाहिजे म्हणून विचारतात. महाराज तुम्हाला देता येत असेल तर आमच्या मेलेल्या पतीची भेट घडवून द्या. आता शक्य होते, पण व्यास महाराज म्हणजे 24 अवतार आहेत ना, जे 24 अवतार, 24 अवतारापैकी व्यास अवतार आहे.
व्यास महाराजांनी सांगितलं, जर तुमच्या पतीला तुम्हाला जर भेटून दिलं, तुमच्या पतीची जर तुम्हाला भेट घालून दिली, तर पुन्हा आग्रह करू नका की आमच्या पतीला देवा तुम्ही आणलंय तर राहू द्या म्हणून. एका रात्रीसाठी मी तुमच्यासाठी घेऊन येतो, पण सूर्योदय होण्याच्या आत परत ते जिथून आले तिथे त्यांना परत जावं लागेल. कुणी रडणार नाहीत, कुणी आग्रह करणार नाहीत, अगोदर वचन द्या. व्यास महाराजांनी त्या ठिकाणी देव आहे, श्रीकृष्ण परमात्मा आहे, पांडव आहे, आणि सगळ्याच्या समोर व्यास महाराजांनी सगळ्याकडून वचन घेतलं. महाराज आम्हाला भेट घडवून दिली तर हे कितीतरी तुमचं तुमचं परोपकार आहे. आमचं एकच म्हणणं आहे, फक्त एकदाच भेट घडवून द्या. आणि व्यास महाराजांनी त्या रडणाऱ्या सुना काय नाथ सुनासाठी जेवढे जेवढे महाभारत युद्धामध्ये मरण पावले होते, सूर्य अस्तमानाला गेला होता आणि तेवढ्यांना पुन्हा परत यमुनेच्या काठावर नेलं आणि यमुनेच्या पाण्यामधून सगळ्यांना प्रगट केलं. आणि जेवढे जेवढे मेले होते तेवढे त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि प्रत्येक जण आपल्या मुलाबाळासोबत, आपल्या पत्नीसोबत त्या ठिकाणी बोलत होते. त्या ठिकाणी रात्रभर यात्रा भरल्यासारखी यमुनेच्या काठावर हस्तिनापुरामध्ये त्या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी घेत होते. सूर्योदय होण्याची वेळ आली. व्यास महाराजांनी सांगितलं, आता दिलेलं वचन पूर्ण करा, आता तुमच्या पतीला जाण्यासाठी आज्ञा द्या. आणि परत मेलेले माणसं जे जिवंत केले होते तेवढे पुन्हा परत यमुनेच्या पाण्यामध्ये गेले आणि त्या ठिकाणी अदृश्य झाले. पण त्यांना राहता आलं नाही. व्यास महाराजांनी सांगितलं, देवाने सांगितलं, आयुष्य जेवढं घेऊन आलेला असतो माणूस त्याच्यापेक्षा पुढे राहता येत नाही. तसं सांदीपान ऋषीची पत्नी गुरुमाता म्हणतात, कृष्णा अरे तू आतापर्यंत काय नाहीच केलंस, फक्त एकच कर, माझ्या मेलेल्या मुलाला मला परत आणून दे. आणि तोही मुलगा आणण्यासाठी यमपुरीला जातात. यमधर्म म्हणला, देवा कायदा तुम्ही घालून दिला, नियम तुम्ही घालून दिला. दप्तर घेऊनच बोललो चित्रगुप्ताला, म्हणजे बघा त्यांचं आयुष्य, म्हणजे आयुष्य संपलं. पण देव म्हटले, यमधर्म म्हणले, तुम्ही म्हणता तर तुमच्यासाठी परत घेऊन जा. आता आयुष्याच्या पुढे कुणाला राहता येत नाही आणि आयुष्याच्या अगोदर कुणाला जाता येत नाही. पण जर देवाने ठरवलं ना तर राहता येतो. जिसको राखे सैया उसको मार न सके कोई, बाल न बाका कर सके सब जग बैरी होय. देव राखे तया मारील कोण. आणि त्या ठिकाणी खरंच मेलेला मुलगा सांदीपान ऋषीचा परत आणून गुरुमातेच्या ठिकाणी स्वाधीन केला. जर देवाने ठरवलं तर तुम्हाला आम्हाला राहता येतं, पण आयुष्याच्या पुढे कुणालाच राहता येत नाही. आयुष्य संपलं की जावं लागतं. जेव्हा पांडव महापंथाने जावं लागले त्यावेळेला द्रौपदीचा देह पडला. सगळे पांडव महाग बघू लागले. नकुल पडला, सहदेव पडला, अर्जुन पडला. त्या ठिकाणी भीमदादा आणि धर्मराज बोलाले. धर्मराज म्हणतात, भीमा अरे आयुष्य संपल्यानंतर इथं कुणालाच राहता येत नाही. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा. केवढा बी मोठा पसारा असू द्या, आता पसारा असून असून आपला किती मोठा आहे, केवढा पसारा आहे. रावणा एवढा पसारा आहे का? 5 लक्ष घरे पाषाणाची तेथे, 7 लक्ष तेथे विटे बंदी. सगळा अभंग बघून घ्या. मग केवढा पसारा सोडून रावणाला फुफुट्यात तोंड खुपसून पडावं लागलं. आणि 80,000 पत्न्या, 1.25 लाख नातू एवढं सोडून त्या रावणाला जावं लागलं. तुटला आयुष्याचा आयुष्याचा
अंती होती पाठी मोरे. संकल्पित वेळ संपला बघता बघता 11 वाजले. आता 10 मिनिटं आहे. 10 मिनिटात आता सगळ्या अभंगाचा भावार्थ सांगून टाकतो. टाकोली पळती रांडा पोरे. आयुष्याचे दोर तुटल्यानंतर आपल्या घरातले आपले हात हातामध्ये घेऊन बसलेले असतात. मुलं जवळ असतात, मुली जवळ असतात, सुना जवळ असतात, वाड्यातले सगळे जवळ असतात. पण हातामध्ये हात घेऊन बसल्यानंतर हा जीवात्मा कधी निघून जातो हे सुद्धा कळत नाही. श्रीमद भागवत महापुराणामध्ये गजेंद्राचा कथाभाग सांगितला जातो. या ठिकाणी तिन्ही माणसं माझ्यापेक्षा मोठे भागवतकार आहेत. आमचे ज्ञानेश्वर दादा, संतोष महाराज, महादेव महाराज हे मोठे माणसं आहेत भागवताचे. पण तरी सुद्धा मोडक्या तोडक्या भाषेमध्ये 10 मिनिटांमध्ये सांगतो, सेवा पूर्ण करतो. श्रीमद भागवत महापुराणामध्ये गजेंद्राचा कथाभाग आपण पाहिलेला. गजेंद्र आख्यान. गजेंद्राला मुलं बाळ पत्नी हे सगळे आपले वाटत होते. पण ज्या वेळेला सगळ्यांनी सोडून दिलं, पत्नीनं सोडून दिलं, मुलाबाळाने सोडून दिलं आणि तळ्याच्या काठावर लांबून बघू लागले. सर्व सुस्वामीने मनविषयी कांता तेही केली तारलं तशी. गजेंद्र म्हणला पत्नीला, म्हणला अगं तुला तर मी माझं सर्वस्व मानत होतो, खुशाल तू मला सोडून माझ्याकडे बघत बसलीस. मुलं आतमध्ये पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागले. म्हणजे आई आता जातो आणि बाबाला आता सोडून आणतो. म्हातारी म्हणली पिकलं पाणी आज न उद्या जाणार आहे. त्या मगराने जर त्यांना सोडून तुम्हाला धरलं तर ते मला सहन होणार नाही. तुमचं दुःख मला सहन होणार नाही. आणि म्हातारपणाला मला दुःख सहन करायला लावलं. त्याला हो महागारी लावलं. ही ऐकत होता. अरे अरे म्हणला मुलाला सुद्धा येऊ दे ना म्हणला मला सोडवायला. मग नाथ महाराजांनी सांगून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. नाही नाही पुन्हा
कोण ऐकतंय तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. आणि खरंच बरं का, संकटाच्या वेळी तुम्हाला आम्हाला सोडवणारा फक्त देवच आहे. म्हणून शरण जावी सर्व भावी देवाशी, आणि देवच तुम्हाला आम्हाला सोडू शकतो. आणि ते गजेंद्राच्या अनुभवाला आलं. गजेंद्र म्हणला आता पुस्तवर मला पत्नी माझी वाटत होतं, मुलं वाटत होते माझे, पण हे म्हणलं आपले नाहीत. मग कोण आहे आपलं? आणि माणसाचं जिथं काहीच चालत नाही, कुठंच काही चालत नाही, तेव्हा मग माणसं देवाकडे वळतात. देवाला दिवे लावायला लागतात आणि देवाला म्हणतात देवा आता तुझ्याशिवाय आमचं कोणी नाही. आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी देवाला हाका मारल्या, देव बी त्याच्यासाठी धावूनच आले. भक्त प्रल्हादाने हाक मारल्याबरोबर भगवान परमात्मा खांबातून प्रगट झाले. द्रौपदी मातेने देवाला हाक मारल्याबरोबर देव त्या ठिकाणी स्वतः सारी झाले. आणि सगळे त्या ठिकाणी कौरव म्हणत होते आता तरी द्रौपदी विवस्त्र होईल, मग तरी द्रौपदी विवस्त्र होईल. पण देवाने नख सुद्धा दिसू दिलं नाही, देव साडी झाले. हा केसर शिवडी घालण्यास्तम कोडी देव प्रत्येकासाठी धावून आला. मग तुमच्या आमच्यासाठी देव धावून येणार नाही का? गजेंद्राने एक कमळ तोडलं आणि ते देवाला समर्पित केलं. कोण असेल जो ब्रह्मांड चालक आपण हात देईल नक्की. आणि त्या नखरापासून गजेंद्राला सोडवलं. देव सोडू शकतो का? कोणी पळती रांडापुरी अंती होती पाठी मोरे. मग हे काय चाललेले? अवघे सुखाची सांगती कोणी कामा नाही अंती. सगळे सुखाचे सोबती, सगळे सुखाचे सोबती. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं कोई. हो, दुःखामध्ये कोणी नाही. माणूस एखादा पैशावाला असावा, एखाद्या माणसाकडे गरिबीचा माणूस श्रीमंत व्हावा. माणसं म्हणतात ते आमके आमके होय, ते आमच्या लय जवळचे. आणि एखादा माणूस गरीब असावा बापू ते होय, हाय पाहुणा पण जरा लांबून पाहुणा, अशी भाषे माणसं म्हणतात. अहो धनवंता लागी सर्व मान्यता आहे की अवघे सुखाची सांगाती कोणी कामाने आणती. मग चोखोबारा म्हणतात सगळे सुखाचे सोबती जर असतील, आपल्या टाकून जर पळणारे असतील, तर मग त्यांच्यासाठी आपण विनाकारण फजिती का करून घ्यावी? शेवट चरण तुका म्हणे फजित
तुला महाराज मला तुम्ही कोणते आहे? आबा हे बाप्पा आहे बा. बाबा मला म्हणतात का बाबा म्हणा चोका मारे पतिते पोरा चोका मारे पतिते पोरा चोका मारे पतिते पोरा चोका मारे पतिते पोरा मारे मारे मनते घर मारे मारे मनते घर पाठी बोरी अवघी सुखाची सांगते बोरी कामाने आणती चोखा म्हणे भजित घोर माझी माझी म्हणे घोर टाकून गळती रांडा पोरी अंत्यवती पाठी मोरी यथामती यथावकाश आपल्या बाईच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा बाईचे दोन्हीही मुलं बबन काका आणि अशोक बापू आणि एक मुलगी उषाताई मधुकररावजी झुळके पाटील नाकलगावकर दोन मुलं आणि एक मुलगी आणि सर्व सोळंके परिवाराच्या वतीनं सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं या ठिकाणी बाईच्या निमित्ताने झालेली कीर्तनरूपी सेवा आणि देवाच्या चरणी आणि बाईच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करू. हे देवा हे भगवान हे प्रभू बाईच्या जीवात मला सद्गती प्राप्त हो तुमच्या चरणाजवळ जागा द्या आणि त्यांच्या परिवारामध्ये सुख शांती संतती समृद्धी द्या. आणि उद्याच्या कार्यक्रमाची रेषा तुमचे दादा सांगणार आहेत. झालेली सेवा याच ठिकाणी पूर्ण करून या ठिकाणी थांबतो. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.